माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना नमस्कार. उर्मिलाज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. भाजी करायची. मी मस्त अशी शेपूची भाजी आणली माळ्यातून, अशी कवळी कवळी. हे बघा, अशी शेपूची भाजी आहे. तर मुगाची डाळ घालून करायची. तर मी ना डाळ पण भिजत टाकली होती. बघा, 1 वाटीभर डाळ भिजत टाकली होती. डाळ पण चांगली भिजली. तर आता आहे ना भाजी कापून घेते. मी विळ्यानेच कापणार आहे. तर भाजी ना मी ही निवडून घ्यायले. आता फक्त कापून घ्यायची. रोपामध्ये होती ना, त्याच्यामुळे कांद्याची पात पण येईल होती. तर निवडून घ्यायले. आता कापून घेते, बारीक कापते मस्त. आणि ही ना गावरान भाजी खायला खूप छान लागते. एकदम म्हणजे गावरान पद्धतीनेच करून दाखवते. मी सुकी भाजी करणार आहे. मला सुरीपेक्षा ना विळेने पटकन होतं. विळ्याची सवय आहे. तर अशीच भाजी कापून घेते मी सर्व. भाजी जिरून झाली. पाणी पण टाकलं याच्यामध्ये. आणि इकडं कढईमध्ये ना पाणी पण गरम करायला ठेवले. आता पाण्यामध्ये टाकून देते. आपण तणनाशक मारत राहताना, त्याच्यामुळे थोडीशी गरम पाण्यातून काढून घ्यायची. याने काय होतं, आपण जे तणनाशक मारेल राहताना भाजीवरती किंवा औषधाची फवारणी केलेली राहते ना, ती निघून जातं गरम पाण्यामध्ये. चवीला छान लागते. आणि भाजीचा कलर आहे ना, तो पण हिरवा राहतो. नाहीतर काय होतं, कधी कधी अशी पिवळी पडून जाते भाजी. तर ती तशी नाही होत, अशी हिरवीगारच भाजी राहते. तर आता आपण भाजी पाण्यात टाकल्यानंतर आहे ना, चांगली उचटणीच्या साह्याने हलून देऊ. आणि 2 ते 3 मिनटं आहे ना भाजी अशीच पाण्यामध्ये ठेवू. तर 2-3 मिनिटं झाल्यानंतर ना आपण ही भाजी काढून घ्यायची आहे. आणि पाणी पण काढून टाकायचं तिचं. तर परत मी हलून देते तिला. तर भाजीमध्ये खाली बघा किती घाण पाणी निघालं आहे. सर्व निळगार पाणी निघतं. तर हे अशा प्रकारे पाणी निघतं. मी तुम्हाला दाखवते ताटामध्ये काढून. तर बघितलं ना किती असं खराब पाणी निघतं. तर हे पाणी ना सर्व काढून टाकायचं. पाणी काढून टाकल्यानंतर भाजी पण एका ताटामध्ये काढून घ्यायची. तर भाजीचा कलर पा किती छान आहे. असं हिरवा हिरवागार कलर राहिला आहे मस्त. तर अशी भाजी खायला पण खूप छान वाटते आणि दिसायला पण खूप छान दिसते. तर आता भाजी काढून घेऊ. आणि भाजी काढून घेतल्यानंतर भाजीला फोडणी द्यायला कढई गरम करायला ठेवू. फोडणी देऊ. तर कढई गरम होते. तर आता आपण आहे ना त्यामध्ये तेल टाकू. 2 वगळ्या तेल टाकलंय मी. थोडं सांडलं पण माझ्याकडून. तेल टाकल्यानंतर आता लसूण टाकलाय. लसूण जिरे चांगले तळून देऊ आपण. मस्त असे लालसर लसूण झाला का भाजी छान लागते खायला. लसूण आणि जिरे चांगले तळले, त्यामध्ये आता आपण भाजी टाकून देऊ. आणि आता परत भाजी ना तेलामध्ये परतून घ्यायची चांगली. तर बघा किती छान दिसते भाजी आपली. मस्त अशी हिरवी हिरवीगार दिसते ना. जशी मळ्यातून आणली तशीच भाजी दिसते. तर आता यामध्ये ना मी जी भिजत घातली ती मुगाची डाळ ती टाकते. ती पण आहे ना आपण आता परतून घ्यायची थोडीशी तेला मिठामध्ये. मीठ काय टाकलं नाही अजून मी, पण सांगते त्याला मिठामध्ये परतून घ्यायची चांगली. तिची पण चव छान लागते आणि शिजते पण पटकन. तर आता परतून झाली आपलीवाली भाजी. तर भाजी परतते ना तोपर्यंत मी मसाला काढून घेते. 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि शेंगदाणे घेतले. दोन्ही पण तेलामध्ये परतून घेतले चांगले आणि मिक्सरमध्ये वाटून आणले. तर बारीक वाटून घेतले मी मिक्सरमध्ये. आता ते आपण ह्या भाजीमध्ये टाकून देऊ. तर कारण आहे ना आधी तेलामध्ये थोडीशी मिरची आणि शेंगदाणे वाटून घेतले का मग काय तळायची गरज राहत नाही. तर आता आपण या भाजीमध्ये टाकून दिले. थोडासा रस्सा धरला. सुकी करायची होती मला भाजी, पण भाजी थोडीशीच झाली होती. मळ्यात बाया पण येणार होत्या कामाला ना, त्यामुळं मी थोडी रश्श्याचीच बनवली. कारण मग सगळ्यांना पण आली पाहिजेत ना, सुकी भाजी थोडी होत होती. तर त्यामुळं मी रश्श्याची बनवली. मग ती थोडी आम्हाला पुरेल अशी झाली. तर चला आता त्यामध्ये ना आपल्या आवडीनुसार पाणी टाकून घेते. तर मस्त अशी छान वास पण खूप भारी येतोय भाजीचा. गावरान भाजी ना, त्यामुळं भाजीचा वास खूप छान येतोय. तर अशा प्रकारे ना मी याची शेपूची भाजी बनवली आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. तर आता 10 ते 12 मिनटं अशी मस्त शिजू देते चुलीवरतीच. छान शिजती. तर हे बघा छान अशी भाजी शिजली आहे आता आपली. बघितलं ना, छान भाजी शिजली. आता आपण आहे ना भाकरी करून घेऊ चुलीवरती. तर तवा पण तापायला ठेवला आहे. पीठ पण चाळून घेतलं आहे मी. तर आता आहे ना भाकरी करून घेते. कसं सकाळी सकाळी ना गरम गरम चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी म्हणजे खूप छान लागतात खायला.
आणि शक्यतो आमच्याकडे आहे ना सकाळी सकाळी चुलीवर गरम गरम बाजरीच्या भाकरीच होत असतात. क्वचित पोळ्या करतात, कारण मुलं शाळेत जाताना त्यांच्या टिफिनसाठीच पोळ्या असतात. कधी वाटली कोणाला तर त्यांच्यापुरती करायची. तर शक्यतो मला आहे ना चुलीवरची बाजरीची भाकरच खूप आवडते. मी बाजरीची भाकरच करते. तर बाजरीची भाकर आहे ना खूप छान लागते खायला. तर चला आता आहे ना बाया पण येणार आहे वावरामध्ये कांदे लावण्यासाठी. तर सकाळची धावपळ म्हणजे पटपट घरातलं काम आवरून घ्यायचं आणि मळ्यात जायचं राहतं रानामध्ये कामाला. तर चला आता मी ना मस्त अशा भाकरी करून घेते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आता आहे ना 10:30 पावणे 11 वाजले. सकाळची लाईट येण्याची वेळ झाली. आमच्याकडे 3 दिवस आहे ना सकाळची लाईट असते, 3 दिवस रात्रीची असते, म्हणजे 4 दिवस रात्रीची असते. तर आता आहे ना सकाळची लाईट आहे, तर आम्हाला आहे ना मिरच्यांना पाणी भरायचं आहे. तर पाणी भरण्यासाठी ना पाईप न्यायचे. तर मी पाईप नेते आहे आणि इथं कांद्याला पाणी भरलेलं आहे ना, त्यामुळं ते खूप ओलं आहे. तर चला लाईट येण्या अगोदर आहे ना मी पाईप जोडून घेते. तर कांदे लावलेले आहे ना त्याच दांडातून चालले मी. चिखल पण आहे, पण जाता नाही येते, पण जाती तशीच. कारण समोरच मला आहे ना मिरच्यांना पाणी भरायचं आहे. खूप दिवसाचं पाणी भरायचं चाललं, पण काही जमानाच. तर चला आज आहे ना वेळ काढून आहे ना पाणी भरून घेते, म्हणजे त्या चांगल्या सुधारतील. आणि त्याच्यात गवत झालं आहे खूप ना, ते गवत काढण्यासाठी खूप कडक आहे, त्यामुळे ना पाणी भरलं तर नरम होईल. तर त्यासाठी ना मी पाईप घेऊन चालली आहे इथं जोडायला. तर जोडल्यानंतर आहे ना, म्हणजे जोडायच्या वेळेस आहे ना दाखवते मी तुम्हाला मी कशा प्रकारे पाईप जोडते ते. तर चला आता आहे ना पाईप जोडून घेते मी. म्हणजे अजून एक पाईप न्यायचा आहे, एकच नेला आहे तिथं, पण अजून एक न्यायचं आहे, म्हणजे 2 पाईप न्यायचे मला. परत आता पाठीमागे जावं लागेल आणि तिथून परत एक पाईप आणि पावडा आणावं लागेल की इथं पाणी भरण्यासाठी. तर 2 कामं आहे ना, आता परत चालली मी पाठीमागे पाईप आणण्यासाठी. तर चला दुसरा बी पाईप मी घेऊन चालली आहे. तर दुसरा पाईप घेऊन चालल्यानंतर आहे ना तुम्हाला मी तिथं दाखवते मी कशा प्रकारे पाईप जोडते ते. आणि पावडा पण आणते दीदी, आणि छोटासा तुकडा पण घेतला मी पाईपाचा तिथं जोडण्यासाठी. तर चला कशा पद्धतीने जोडते पाईप ते पहा. हात का घालू राहील त्याच्यामध्ये? माती पाण्याचं प्रेशर नाही येणार नाही बाहेर. ते ठोकावं लागेल, तिकडे ठोकावं लागेल. हा काय करू राहील तू? हा हा बस. हा हळू जाय बरं का, हळू. काटकी घे ग. मोटर चालू करायला गेली होती मम्मी. काय माहित नाही. तिकडलं कॉक चालू आहे मम्मी. मोटर काय चालू झाली नाही, लाईट गेली होती निघून. मम्मी रिटर्न आली. तर इथं चालू झालंय पाणी. मिरच्यात गवत झालं, किती गवत आहे मिरच्यामध्ये. एवढं गवत काढायचं आहे आम्हाला. बाय मोठं मोठं काँग्रेस तुला समजलं नाही उपटून घ्यायला.
तर आता मी आहे ना मिरच्यांमधलं सगळं मोठं मोठं काँग्रेस गवत आहे ना ते उपटून घेते पाण्यापुढं, कारण भिजट रान झालं ना मग ते पटकन उपटतं ना, तर सर्व उपटून घेऊ राहिली आता. तर मग बारीक बारीकच गवत राहील ते नंतर उपटून घेता येईल खुरप. तर हे बघा एवढ्या मिरच्या भरायच्या झाल्या आमच्या. मिरच्यातलं मोठं मोठं काँग्रेस गवत मी उपटून घेतलं. आता बारकच गवत राहिलं, आता निंदून घेईल मी एक दिवस. हे सुकलं का मग निंदून घेणार आहे. पण आता जर निंदला असता ना खूप कडक होतं, पाऊस येईल नव्हता, वल्लं नव्हतं ना, त्यामुळं खूप कडक गेला असतं, त्याच्यामुळं मी निंदलंच नाही. आता विराज चाललाय मोटर बंद करायला, शेवटचीच सरी आहे. तर चला आता मिरच्या भरायच्या झाल्या का आता घरी जायचं आम्हाला. मिरच्या भरायच्या झाल्या, आम्ही चाललोय घरी. विराज पण आलाय मोटर बंद करून, तर आम्ही चाललोय घरी आता. तर चला तुम्ही पण घरी आमच्या बरोबर. हे बघा मिरच्या भरल्या आणि पाऊस यायला सुरू झाला. तर मिरच्या भरून झाल्या आमच्या आणि लगेच पाऊस यायला सुरुवात झाली. तर चांगलाच पाऊस झाला आहे आमच्याकडं. अर्धा पाऊण तास चालू आता. एक भरणी म्हणलं तरी चालेल, तर एक भरणी. नमस्कार, हा मंगळवारचा व्हिडिओ आहे. मंगळवारी सकाळी काढलेला होता मी. तर हे बघा किती पाणी आलेलं आहे, म्हणजे पाऊस इतका झाला होता ना, तुफान पाऊस झाला होता. खूपच अशी नुकसान झाली, कारण आहे ना मका पडल्या काहींचं कांदे लावायचे कामं म्हणजे थांबून गेले. तर खूप असे कामं थांबले आणि पाणी पहा किती साचलेलं आहे रस्त्याला, इतकं पाणी साचेले. आणि मी तुम्हाला आहे ना पुढं पाणी दाखवते किती पाणी साचलेलं आहे ते. तर ओळाला पण म्हणजे आमच्या शेजारी ओळ आहे ना, त्या ओळाला पण खूप पाणी आलेलं आहे. तर हे बघा गबाळातून पाणी चाललं आहे. इतकं पाणी म्हणजे रात्रीचा पाऊस झाला तर खूप काही दिसत नव्हतं पाऊस किती ते, पण पाणी खूप झालं. रस्ता पण खंगळून गेला आमच्या तिथला. विराजन आम्ही चाललो होतो पाहायला पाणी किती आलं आहे ते. तर तुम्हाला पाणी दाखवते मी, चला माझ्याबरोबर तुम्ही पण पाणी बघायला. या बघा इथं पाणी येतं आहे ओळाला. पाणी चालू आहे. आत्ता 7:30 वाजले तरी पण पाणी चालू आहे. रात्रभर पाऊस चालू होता, पहाटे 3 वाजेपर्यंत. तर इतका जोरात आणि इतका मोठा पाऊस होता ना, तर आता सकाळी सकाळी आम्ही पाहायला आलोय किती पाणी आलंय म्हणून. तर हे बघा एवढं पाणी आलंय. हे बघा आमची विहीर पण किती भरली. सांड निघालते विहिरीतून. आपण जास्त त्यावेळेस नव्हतं एवढं बरं का, रात्रीच्या पावसाने जास्त पाणी आले विहिरीमध्ये. आता बसवता येणार नाही ना. मग तेच तर बाबा आले मग पाहायचं. हे आमच्या कांद्यामध्ये सुद्धा किती पाणी आलं. वर्ष कांदे पिवळे पडले ते पिवळे. असं वाटतं इथं कपडे धुवायला इतकं भारी निघतं पाणी चालू. तर भरपूर असा पाऊस झाला आम्हाला. आजच्या व्हिडिओची एंडिंग मी इथंच करणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे पाऊस झाला का तेही सांगा. धन्यवाद.